श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू, गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. आज आपण गुरुचरित्राचा दुसरा अध्याय समजून घेणार आहोत. मागच्या अध्यायामध्ये नामधारक नावांचा एक गुरूंचा शिष्य, एक गुरुभक्त गुरूंच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन गणगापूरला जाण्यासाठी निघाला होता. तो चालत असताना थकल्यामुळे एका वृक्षाच्या खाली विश्रांतीसाठी तो थांबला आणि तेथेच त्याला थोड्या काळापुरती झोप लागली. त्या झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं. त्याच्या स्वप्नामध्ये भस्म धारण करणारा, व्याघ्र चर्म परिधान करणारा, पितांबर परिधान केलेला एक जटाधारी एक सिद्ध पुरुष त्यांच्या स्वप्नामध्ये दिसला. ते स्वप्नातून कडकडून जागे झाले. स्वप्नातून नामधारक जागा झाल्यानंतर त्याला इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्याला कोणीच दिसलं नाही. त्याला वाटलं स्वप्न आहे म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि उठला आणि पुढच्या प्रवासासाठी निघाला. पुढच्या प्रवासात निघाला असता थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर त्याला खरोखरच एक भस्म धारण केलेला, व्याघ्र चर्म परिधान केलेला आणि पितांबर परिधान केलेला जटाधारी एक सिद्ध पुरुष दिसला. त्यांनी त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं, साष्टांग दंडवत केला आणि त्या गुरूंना विनवण्या करू लागला. हे देवा, हे प्रभू, आपण कोण आहात? आपण मला साक्षात आत्ताच स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि आपण आता मला साक्षात दिसत आहात. ही माझ्या गुरूंचीच कृपा असावी. आपण कोण आहात याबद्दल मला सविस्तरपणे आपण मला सांगावे. त्यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, मी एक सिद्ध योगी आहे. मी सिद्ध योगी असून माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती आहेत. ते गाणगापूरमध्ये असतात. मी त्यांचा परम भक्त आहे आणि मी असे तीर्थक्षेत्र करत 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 सगळीकडे फिरत असतो. मग त्यांनी गुरु महिमा सांगायला सुरुवात केली. गुरु महिमा सांगता सांगता ते म्हणाले, गुरूंची महिमा अपार आहे. गुरुना जो शरण जातो संसाराच्या भवसागरातून आपोआप तारून नेला जातो. गुरूंबद्दल बरेच सांगितल्यानंतर नामधारकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नामधारक म्हणाले, हे सिद्ध योगी, हे भगवंता, तुम्हीच माझे गुरु. आता मला माझ्या गुरूंचं दर्शन करून द्यावं ही माझी अंतिम इच्छा होती आणि त्यासाठी मी व्याकुळ झालो होतो. तर आपण आता मला भेटलेलाच आहात, तर आपण मला गुरूंपर्यंत पोचवावं आणि गुरूंचं साक्षात दर्शन घडवावं. मग पुढे सिद्धयोगी आणि नामधारकाच्या बऱ्याच गप्पा रंगल्या. त्या गप्पा रंगल्यानंतर सिद्धयोग्याने नामधारकाला गुरु महिमा सांगायला सुरुवात केली. ते सांगत असताना म्हणाले, एखादा देव जर कोपला तर गुरु त्या व्यक्तीला तारतो, त्या भक्ताला तारतो. पण एखाद्या भक्तावरती किंवा शिष्यावरती जर गुरु कोपला तर मात्र त्याला देव सुद्धा तारू शकत नाही. अशा प्रकारची गुरु महिमा नामधारकाला सांगायला सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले, जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सृष्टीच्या अगदी प्रारंभी श्री विष्णूने नाभी कमलातून ब्रह्मदेवास निर्माण केले. त्यांना 4 वेद देऊन जगाची उत्पत्ती करण्यास सांगितले. मग ब्रह्मदेवाने पुढे 4 प्रकारचे जीवकोटी उत्पन्न केले. त्यापैकी पहिला प्रकार श्वेदज. श्वेदज म्हणजे घाम. घामातून निर्माण होणारे जीव. आता हे थोडं आपल्याला ऐकायला वेगळं वाटेल. घामातून कुठे जीव उत्पन्न होतो का? तर त्याचा अर्थ असा आहे, उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये दमट आणि कोमट वातावरणातील आर्द्रतेमध्ये जन्म घेणारे व टिकून राहणारे जीव. अशा प्रकारे आपल्याला त्याचं वर्णन करता येईल. उष्ण कटिबंधामध्ये, अतिउष्णतेमध्ये
असे काही जीव आहेत की तिथे ते जीव जन्म घेतात आणि तिथे टिकून राहतात. दुसरा प्रकार म्हणजे अंडज. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे जीव. पुढचा प्रकार आहे तिसरा जारज. जारज म्हणजे नाळ. नाळ म्हणजेच योनिमुखी जन्मलेले जीव, जे आपण मनुष्य प्राणी वगैरे जन्म घेतो यांना आपण जारज असं म्हणतो. चौथा प्रकार आहे उद्भिज. उद्भिज म्हणजे जमीन फाडून आलेले वर जीव. जमीन फाडून आलेले जीव म्हणजे काय, तर बियांपासून जन्माला आलेले जीव. उदाहरणार्थ धान्य, गवत, वनस्पती, वृक्ष वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 4 प्रकारचे जीव निर्माण केले. पुढे सिद्धयुगी नामधारकास म्हणाले, मग ब्रह्मदेवाने 4 युगे निर्माण केली. यापैकी पहिले युग कृतयुग, सत्ययुग. लोक या युगामध्ये सत्प्रवृत्त व सन्मार्गी होते. दुसरे युग त्रेतायुग. या युगामध्ये लोकांनी यज्ञ कर्मद्वारा स्वतःचे कल्याण करून घेतले. तिसरे युग म्हणजे द्वापार युग. या द्वापार युगामध्ये पाप पुण्य एक समान राहू लागले होते. चौथे युग म्हणजे कलियुग. हे युग वृद्ध वैराग्य शून्य असून कलह, क्लेश, द्वेष, स्वार्थ, लबाडी यांना बरोबरच घेऊन आले. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, मी मूळतः दुर्जनांचा मित्र आणि सज्जनांचा वैरी आहे. त्यामुळे मी सज्जनांना त्रास कसा देऊ शकेन. मी दुर्जनांचा मित्र आहे, त्यामुळे मी दुर्घटना घडवणार आणि दुष्कर्मच करणार. त्यामुळे मी सज्जनांना दुष्कर्मी कसे काय बनवणार. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू फक्त काळाला बरोबर घेऊन जा. काळ आपोआप सज्जनाला सुद्धा दुर्जन घडवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या पद्धतीने काळाच्या मदतीने कलियुगाने पृथ्वीवरती मानवाला दुर्जन बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रह्मदेवाने कलियुगाला अजून एक गोष्ट सांगितली. जे माता पिताला वंदन करतात, जे लोक माता पिताची सेवा करतात, देव ब्राह्मणांना वंदन करतात, गायीची तुळशीची पूजा करतात, सेवा करतात, अशा लोकांना किंवा गुरुमार्गातील लोकांना तू अजिबात त्रास देऊ नकोस. थोडक्यात गुरुभक्तीतील गुरूंच्या शिष्यांना किंवा गुरुभक्तांना तू अजिबात त्रास देऊ नकोस. पुढे सिद्ध योग्याने नामधारकाला गुरु शिष्य परंपरेची एक कथा सांगितली. पूर्वी गोदावरी तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वशिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करत असत. त्यामध्ये पहिल्या मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांना बरेच शिष्य होते. त्यापैकी एक दीपक नावाचा एक शिष्य होता. हा दीपक नावाचा शिष्य फार प्रामाणिक आणि सर्वश्रेष्ठ होता. हा दीपक नावाचा शिष्य सर्वतोपरी वेदधर्म नावाच्या आपल्या गुरूंची सेवा शुश्रूषा करत असत. एक दिवशी वेदधर्म ऋषींनी आपल्या सर्व शिष्यांना बोलवलं आणि सर्व शिष्यांना सांगितलं की बाबांनो, माझ्या काही मागच्या जन्मीचं पापकर्म मला नडत आहे आणि त्या पापकर्मामुळे मी यापुढे 21 वर्ष मला एक व्याधी होणार आहे. शारीरिक व्याधीमुळे मी कोणतेही काम करू शकणार नाही. ते भोग मलाच भोगायचे आहेत. मी माझ्या तपाने सुद्धा मी माझे जे काही अनिष्ट आहे, जे काही माझ्यावरती येणारं संकट आहे ते मी दूर करू शकतो. परंतु मला तसे न करता मला मुक्ती मिळवण्यासाठी मला माझ्या शरीराने भोग भोगूनच संपवायचे आहे. आपल्यापैकी कोण माझी सेवा करण्यासाठी तयार आहे ते मला सांगावे. त्यापैकी दीपक नावाचा शिष्य लगेच तयार झाला. दीपक नावाचा शिष्य वेदधर्म गुरूंना लगेच म्हणाला, गुरुजी, मी आपली सेवा शुश्रूषा करण्यासाठी येतो.
कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ देणार नाही, आपली सेवा मी मोठ्या मनोभावे करेन. वेदधर्माला फार आनंद झाला. वेदधर्म आणि दीपक मिळून काशीमध्ये गेले. काशीमध्ये कमलेश्वर नावाचं एक तीर्थस्थान आहे. त्या तीर्थस्थानावरती वेदधर्म नावाचे गुरु बसले आणि तिथे शिष्य बसला आणि कालखंड सुरू झाला. त्यानुसार वेदधर्म नावाच्या गुरुला कुष्ठरोग निर्माण होऊन त्याच्या अंगातून पू वाहू लागला. अंगातून वाहिलेला पू, अंगातून वाहिलेली घाण. दीपक नावाचा शिष्य आपल्या गुरूंची सेवा शुश्रूषा मोठ्या मनोभावी करत असताना एकदा तिथे शंकर भगवान प्रकट झाले आणि शंकर भगवानांनी पाहिलं की हे आपल्या गुरुची सेवा मोठ्या मनोभावे करत आहे. तेव्हा दीपकाला म्हणाले, अरे दीपका, तुला काय मागायचं आहे ते माग, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. दीपक म्हणाला, भगवान आपण आलात धन्यवाद, परंतु मला माझ्या गुरुला विचारून येऊ द्या, आपण इथेच कृपा करून थांबावे. दीपक नावाचा शिष्य लगेच वेदधर्म नावाच्या आपल्या गुरुजवळ गेले आणि दीपक त्याला म्हणाला, हे गुरुदेव, आपली सेवा मी करत असताना माझी सेवा पाहून साक्षात शंकर भगवान प्रकट झालेले आहेत आणि ते मला म्हणतात तुला काय मागायचंय ते माग. तर मी त्यांना आपला रोग बरा व्हावा म्हणून त्यांना काही मागू का? गुरुने त्याच्या मुस्कटात मारली आणि म्हणाले, अरे गाढवा, हे तर मी तुला आधीच सांगितलं होतं, मी माझ्या योग बळावर सुद्धा माझा हा रोग मी बरा करू शकतो, परंतु माझे भोग मला भोगायचे आहेत. तू नीट गुमान ठरल्याप्रमाणे माझी सेवा शुश्रूषा कर. दीपक लगेच शंकरापर्यंत आले. शंकरासमोर जाऊन विनम्रपणे शंकराला नमस्कार केला आणि म्हणाले, हे भगवान, माझ्या गुरुचे भोग गुरुंना भोगायचे आहेत आणि त्यांचे भोग भोगून त्यांना संपवायचे आहेत, म्हणून माझ्याकडून अधिकाधिक गुरुची सेवा व्हावी एवढंच मी आपणास मागतो. शंकर भगवान प्रसन्न झाले, आनंदित झाले. त्याचबरोबर आश्चर्यचकित होऊन ते सरळ विष्णूंकडे गेले. विष्णू भगवान नारायण त्यांना म्हणाले, असा एक गुरूंचा शिष्य आहे की तो गुरूंच्या सेवेमध्ये एवढा मग्न आहे की तो फक्त गुरु सेवाच मागतो आहे. भगवान विष्णूला सुद्धा आश्चर्य वाटलं. भगवान विष्णू तिथे आले. भगवान विष्णू सुद्धा दीपकाला म्हणाले, अरे दीपका, तुला काय मागायचंय ते माग. दीपक मोठ्या मनोभावे म्हणाला, हे ईश्वरा, माझ्या हातून फक्त माझ्या गुरूंची सेवा घडावी हेच मला वरदान द्यावे. भगवंताला सुद्धा आश्चर्य वाटलं. शंकर आणि विष्णू ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, असा एक गुरुचा शिष्य आहे की तो फक्त गुरूंची सेवाच मागतो आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा नवल वाटलं. ब्रह्मदेव सुद्धा तिथे आले आणि दीपकाला म्हणाले, अरे दीपका, तुला काही मागायचं असेल तर माग, मी तुला वरदान देतो. दीपक म्हणाला, हे भगवंता, हे ब्रह्मा विष्णू महेश देवा, तुम्ही उत्पत्ती स्थिती आणि लयचे कारक आहात. फक्त आणि फक्त माझ्या गुरूंची सेवा माझ्याकडून व्हावी हाच एवढाच वर मला द्यावा. तिन्ही देवतांनी त्याला वर दिला. तथास्तु म्हटलं. त्यानंतर दीपक नावाचा शिष्य आपल्या गुरूंकडे गेला. गुरूंची व्याधी दूर झाली होती. गुरु पूर्णपणे बरे झाले होते. गुरु मोठ्या प्रसन्न भावाने दीपकाला म्हणाले, दीपका, आजपासून तू सर्वश्रेष्ठ भक्त, सर्वश्रेष्ठ शिष्य म्हणून या पृथ्वीवरती तुझं नाव राहील, असा मी तुला मोठ्या भक्तिभावाने आशीर्वाद देत आहे. अशी ही गुरुची परंपरा. आपण जर गुरु सेवेमध्ये असेल तर आपणाला 100% गुरु तारतो याची ही सांगणारी कथा आहे. श्री गुरुदेव दत्त शरणम मम. हा झाला दुसरा अध्याय. आपणाला जर तिसरा अध्याय अशाच प्रकारे ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तिसरा
एपिसोड किंवा तिसरा अध्याय आपोआप आपल्या समोर येईल आणि आपणास पाहायला आणि ऐकायला मिळेल।